नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या शास्त्रांमध्ये असं सांगितलं जातं की माणूस श्रद्धेने मंदिरात जातो, देवाचे दर्शन घेतो. म्हणजे देवधर्म न करणारा माणूस देवापासून लांब असतोच असं नाही. कारण देवाशी नातं जोडण्यासाठी फक्त श्रद्धाच नाही, तर नामाचं अदृश्य बंधनही पुरेसं असतं. आजची कथा अशीच आहे. जिथे ना श्रद्धा आहे ना भक्तीचा भाव, पण एक प्रश्न आहे जो आयुष्यभर पाठ सोडत नाही. आणि हाच प्रश्न एका साध्या मुलाला थेट गुरुदेव दत्तांच्या चरणांपर्यंत घेऊन जातो. तर ते कसे, हे आता या कथेत पाहूया. एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते. नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे. त्यांना एक मुलगा होता, पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता. लहान होता तेव्हा काही वाटले नाही, पण तो जसजसा मोठा होत गेला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याचे कसे होणार. हा तर देवाचे काहीच करत नाही. त्यावेळी त्यांना कळाले की गावात कोणी एक साधू म्हणजेच सिद्ध पुरुष आले आहेत. म्हणून घरच्यांनी त्यांना भेटायचे ठरवले. आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी विनंती केली की आमचा मुलगा देवाचे काहीच करत नाही, तर आमची अशी इच्छा आहे की एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त असे नाम येऊ द्या. साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात, मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या. मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वदवून घेईल. ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे घेऊन येतात. तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल. असे म्हटल्यानंतर मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल. आणि त्यावेळी मुलाच्या तोंडून दत्तगुरूंचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते निघून जातात. कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यमधर्मापुढे उभा असतो. तेव्हा तो यमाला म्हणतो, तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या, पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. यम म्हणतो, विचार, काय प्रश्न आहे. मुलगा म्हणतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते. यम म्हणतो, मला दत्तगुरूंबद्दल माहीत आहे, पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हे मला नाही सांगता येणार. यासाठी आपण ब्रह्मदेवांकडे जाऊया, तेच या प्रश्नाचे उत्तर देतील. मुलगा म्हणतो, मी ब्रह्मदेवांकडे येईल, पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसवून ब्रह्मदेवांकडे घेऊन जायचे. त्या पालखीचे भोई तुम्ही होणार. यमदेव तयार होतात. दोघे ब्रह्मदेवांकडे जातात. ब्रह्मदेवांना पण तोच प्रश्न विचारला जातो. ब्रह्मदेवांना पण याचे उत्तर माहीत नसते. मग ते म्हणतात, आपण भगवान विष्णूंकडे जाऊ, त्यांना हा प्रश्न विचारू. तेव्हा तो मुलगा म्हणतो, माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही, म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई होणार. ब्रह्मदेव तयार होतात. असे तिघेजण भगवान विष्णूंकडे जातात. भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारला जातो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल. भगवान विष्णू उत्तर देतात की दत्तगुरूंबद्दल मला पण खूप माहिती आहे, पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होईल ते मला पण सांगता येणार नाही. तर आपण भगवान शिवांकडे जाऊया, त्यांना नक्की माहीत असेल. आता पालखीचे 2 भोई झालेले असतात. मुलगा विष्णूंना म्हणतो, तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार. असे करत ते भगवान शिवाकडे पोहोचतात. भगवान शिवांना देखील हाच प्रश्न विचारला जातो, पण त्यांना देखील या प्रश्नाचे उत्तर येत नाही. म्हणून ते म्हणतात, आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू. असे म्हणून सगळे दत्तगुरूंकडे येतात. श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल. तेव्हा गुरुदेव दत्त माऊली त्याच्याकडे बघून हसतात आणि सांगतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचैन राहिलास आणि नकळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतलेस. त्याने काय होते
हे तर तुला बघायचे असेल तर बघ. तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम, ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले. तू या सगळ्यातून मुक्त झाला आहेस. आता कायम माझ्या चरणाजवळ राहशील. हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की मिळते. या कथेचा अर्थ इतकाच नाही की नाम घेतलं म्हणून मुक्ती मिळते, तर तो असा आहे की नाम कधी, कसं आणि कोणाच्या तोंडून निघतं याला काहीही अर्थ नसतो. महत्त्वाचं एवढंच असतं की ते नाम नकळत जरी घेतलं गेलं तरी ते नाम अखेरीस मोक्षाच्या वाटेवर घेऊन जातं. प्रश्नाच्या रूपाने घेतलेलं नामसुद्धा माणसाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढू शकतं. हेच या कथेचं खरं गूढ आहे. म्हणूनच एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते याचं उत्तर शब्दात नाही तर त्या कृपेत आहे, जिथे माणूस स्वतःला विसरतो आणि शरणागती सुरू होते. तर मंडळी, ही कथा जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून ही माहिती जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा आणि तुमच्या मनात आलेला भाव कमेंटमध्ये नक्की लिहा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.